फडणवीस आज पुण्यात आहेत। जालना, परभणी आणि नांदेडमध्येही फडणवीसांचा दौरा असणार आहे। तर दुसरीकडे अजित पवार आज रायगड दौऱ्यावर आहेत। शिंदे सध्या साताऱ्याच्या दरेगावात आहेत। तर नांदेडमध्ये आज फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे आणि सभास्थळाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नांदेड शहरातील इंदिरा गांधी मैदानावर त्यांची सभा पार पडणार आहे। नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे ते भाजपच्या वतीने या सभेचं आयोजन करण्यात आलंय। आपण बघतोय या सभेची जी आहे ते जय्यत तयारी या ठिकाणी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। हा मुख्य स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलाय, एक भव्य स्टेज या ठिकाणी उभारण्यात आला आणि या स्टेजवरून जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी 5 वाजता नांदेडकरांशी संवाद साधणार आहेत। आपण जर समोर बघितलं तर समोर सुद्धा अशी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे, खुर्च्या टाकण्यात आल्या आहेत आणि रात्रीची वेळ पाहता जे आहे ते या ठिकाणी फोकस आणि लाईटची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। भाजपच्या वतीने जे आहे ते नांदेड महानगरपालिकेसाठी 81 पैकी 66 उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत आणि भाजपला जे आहे ते काँग्रेस बरोबरच मित्र पक्षातील दादाची राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल यांचं सुद्धा आव्हान असणार आहे। आपण जर बघितलं तर यापूर्वी जे आहे ते ही महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होती, तेव्हा अशोकराव चव्हाण सुद्धा काँग्रेसमध्ये होते आणि 81 पैकी जे आहे ते 73 नगरसेवक काँग्रेसकडे होते। मात्र भाजपचे नेते अशोकराव चव्हाण यांनी आता भाजपात प्रवेश केल्यानंतर ही पहिलीच महानगरपालिका निवडणूक पार पडते, त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून जे आहे ते अशोकराव चव्हाण यांची सुद्धा प्रतिष्ठा पळायला लागली आहे आणि आज सायंकाळी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा या ठिकाणी पार पडणार आहे। आता देवेंद्र फडणवीस या सभेच्या माध्यमातून नांदेडकरांना काय आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि नांदेड महानगरपालिकेचा गड अशोकराव चव्हाण राखणार का हे जे आहे ते एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आणि अशा पद्धतीने जर बघितलं तर भाजप जे आहे ते या महानगरपालिकेत स्वतंत्र निवडणूक लढवते आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेला मार्गदर्शन करणार आहेत। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। ठाकरे बंधूंचा शिवडी विधानसभा मतदारसंघात एकत्रित दौरा। शिवडी विधानसभा मतदारसंघ ठाकरे बंधूंचा बालेकिल्ला। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज लालबाग परळ शिवडीमध्ये शाखा भेटीचा दौरा करणार आहेत। लालबाग येथील प्रभाग क्रमांक 204 मधून प्रचाराची सुरुवात करणार।